गाडीला पाठीमागून धक्का का दिला याचा जाब विचारला असता संतापलेल्या रिक्षाचालकाने रॉडने दुचाकीस्वाराच्या डोक्यात हल्ला केला। या हल्ल्यात दुचाकीस्वार जखमी झाला असून त्याच्या उपचाराकरिता पालिकेचे शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल केले होते। हा प्रकार शुक्रवार 19 तारखेला डोंबिवली पश्चिमेकडील स्टेशन बाहेरील परिसरात घडला। या प्रकरणी हल्लेखोर रिक्षाचालकांविरोधात विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दुचाकीस्वार विशाल जाधव यांच्या फिर्यादीवरून हल्लेखोर रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नमस्कार, मी विशाल चंद्रकांत जाधव, राहणार अनमोल नगरी, गरिबाचा वाडा, डोंबिवली वेस्ट। 19 तारखेला दुपारी 2 वाजता मी माझ्या मिसेसला घेण्यासाठी डोंबिवली स्टेशनजवळ येत असताना रिक्षाचालकाने U-टर्न मारताना मला सरळ ठोकल्याच्यानंतर मी त्याला जाब विचारता असताना त्याने माझ्याशी शिवीगाळी केली आणि बाचाबाची करता करता त्याने त्याच्या रिक्षातील फायबरचा रॉड होता, त्याच्याकडे ऑलमोस्ट 2 ते 3 सेंटीमीटर डायमीटरचा रॉड, तो रॉड घेऊन त्याने दणादण हिट करायला चालू केलं आणि जवळजवळ 4-5 फटके त्याने मारले। 2 फटके पाठीवरती मारले, मानेवरती 1 फटका मारला, तोंडावरती मारला, डोक्यावरती 2-3 फटके मारले आणि ज्यावेळेस त्याचा रॉड तुटला त्यावेळेला तो थांबला। तोपर्यंत माझ्या डोक्याला इजा होऊन रक्तबंबाळ झालं होतं आणि त्यानंतर मग रक्तबंबाळ इतकं झालं होतं की मी तिकडच्या एका व्यक्तीला घेऊन शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालो। त्याच्यानंतर ॲडमिट झालं तर मी संध्याकाळी पोलिसांनी येऊन जबानी घेतलेली आहे आणि त्याच्या नावाने FIR दर्ज केली। तसा हा सर्रास प्रकार इकडे डोंबिवली वेस्टमध्ये रिक्षावाल्यांचा चालू आहे। त्यांना कोणी जाब विचारू नये, विचारलं तर ते सरळ मारामारी करायला चालू करतात, हातवारी करायला चालू करतात। प्रशासनाने जाग घ्यावी आणि या गोष्टीचा खडा सवाल करावा। RTOसाठी पण माझं रिक्वेस्ट राहील RTOला पण की अशासारख्या रिक्षावाल्यांना तुम्ही अलाउ करू नका, जे विदाऊट ड्रेसवरती आहे, ड्रेस कोड नाही आहे, त्यांच्याकडे लायसन्स नाही आहे, ज्यांना रिक्षा कशी चालवायची हा माहीत नाही, अशा लोकांना तुम्ही परमिशन देता आणि सर्रास लोक दादागिरी करून अशा माझ्यासारख्या लोकांना जखमी करून